चारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीक आज दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत कारचा चंदामेंदा झाला असला तरी सुदैवाने जीवितहानी मात्र झालेली नाही। काळ आला होता पण वेळ आली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15च्या सुमारास महागाव येथील कदम यांचे स्विफ्ट डिझायर क्रमांक MH29 AR 2733 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार बाजाराहून महागावकडे जात असताना चारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीक भरधाव वेग असलेल्या कारचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला। त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने व रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खोलगट बाजूने तब्बल 50 ते 100 फुटापर्यंत गटांगळ्या खात ही कार गेली आहे। कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं जातं। पांढऱ्या रंगाची कार बाजाराहून महागावकडे जात असताना चारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीक भरधाव वेगात असलेल्या कारचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला। त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खोलगट बाजूने तब्बल 50 ते 100 फुटापर्यंत गटांगळ्या खात गेली। यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती असून सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं जातं।